मुलांनो, आज आहे आनंदाई शनिवार, दप्तरमुक्त शनिवार। तुम्ही आठवडाभर ज्या दिवसाची वाट पाहताय तो दिवस आलेला आहे, म्हणजे शनिवार। आणि आजचा विशेष कार्यक्रम म्हणजे प्रश्नमंजुषा। तयार आहात सर्वजण? सुरू करूयात। तर आजचा सर्वांसाठी पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे? महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी साक्षी। उभा राहा साक्षी। प्रश्न काय आहे माहिती आहे? महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता माहिती आहे? हरियाल। हरियाल, व्हेरी गुड। टाळ्या वाजवून द्या। पहिल्या प्रश्नाचं उत्तर साक्षीनं अगदी बरोबर दिलेलं आहे। साक्षीसाठी दुसरा प्रश्न आहे, मिसाईल मॅन म्हणून कुणाला ओळखतात? डॉक्टर APJ अब्दुल कलाम। व्हेरी गुड। दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पण साक्षीने अगदी बरोबर दिलेलं आहे। आता तिसरा प्रश्न। तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिल्यानंतर साक्षीला मिळणार आहे एक पेन। तिसरा आणि शेवटचा प्रश्न साक्षीसाठी, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? डॉल्फिन मासा। व्हेरी गुड। साक्षीने तिन्ही प्रश्नाची उत्तरे अगदी बरोबर दिलेली आहेत। साक्षीसाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवून द्या। तर साक्षीला आज शाळेकडून बक्षीस म्हणून मिळतो एक पेन। व्हेरी गुड, शाबाश। सर्वांसाठी प्रश्न आहे दुसऱ्या पेनसाठी। प्रश्न असा आहे, नकाशावरील बाण कोणती दिशा दर्शवतो? नकाशामध्ये एक बाण असतो आणि तो बाण एक विशिष्ट दिशा दर्शवतो, तर ती दिशा कोणती? स्टँड अप। हां वनिता, उत्तर कोणती दिशा? उत्तर दिशा। व्हेरी गुड। पहिल्या प्रश्नाचं उत्तर वनिताने अगदी बरोबर दिलेलं आहे। वनितासाठी दुसरा प्रश्न आहे, आपल्या परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कलेक्टर कोण आहेत? जिल्हाधिकारी आपल्या परभणी जिल्ह्याचे। काय हरकत नाही, पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे, पण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकलेली नाही, तिला आठवत नाहीये। काय हरकत नाही, सिट डाऊन। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे माननीय रघुनाथ गावडे साहेब, आपल्या परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कलेक्टर कोण आहेत? रघुनाथ गावडे साहेब। आता परत दुसरा प्रश्न आहे सर्वांसाठी, आपण पाणी पितो, तर या पाण्यामध्ये सर्वात शुद्ध पाणी कोणते? कुणी केलेलं आहे सर हातावर? प्रीतीला संधी देण्यात येत आहे। प्रीती उभा राहा। प्रश्न पुन्हा एकदा सांगतोय, विचारतोय तुला। प्रश्न आहे, सर्वात शुद्ध पाणी कोणते? पावसाचे। व्हेरी गुड। पावसाचे पाणी हे सर्वात शुद्ध असते। दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? अंबोली। व्हेरी गुड। दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देखील अगदी बरोबर दिलेलं आहे, अंबोली। तिसरा आणि शेवटचा प्रश्न आहे, शिवरायांचा जन्म कधी झाला होता? शिवनेरी किल्ल्यावर झाला होता, पण तो कधी झाला होता? काय हरकत नाही, दोन प्रश्नाची उत्तरे अगदी बरोबर दिलेली आहेत प्रीतीने। प्रीतीसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा। व्हेरी गुड, छान, बस। तर हात वरच आहेत। 2 नंबरला कोणी हात वर केला होता? अर्पिता। व्हेरी गुड। अर्पिता, प्रश्न पुन्हा एकदा विचारतोय, शिवरायांचा जन्म कधी झाला होता? 19 फेब्रुवारी 1630।
19 फेब्रुवारी 1630. अगदी बरोबर उत्तर आहे. आपण शिवजयंती साजरी करतो की नाही? हा. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर अर्पिताने अगदी बरोबर दिले. आता तिच्यासाठी दुसरा प्रश्न आहे. मानवी शरीरात एकूण किती हाडे आहेत? विज्ञानावरील प्रश्न आहे दुसरा. मानवी शरीरात एकूण किती हाडे आहेत? 206. व्हेरी गुड. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पण अगदी बरोबर आहे. मानवी शरीरात एकूण 206 हाडे असतात. ओके. तिसरा आणि शेवटचा प्रश्न. तिसरा आणि शेवटचा प्रश्न आहे अर्पितासाठी. हवेमध्ये सर्वात जास्त कोणत्या वायूचे प्रमाण आहे? विज्ञानावरील प्रश्न आहे. आणखी एक. हवेमध्ये हवा आहे वातावरणामध्ये आणि त्यामध्ये अनेक वायू आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त कोणत्या वायूचे प्रमाण आहे? अर्पिताची वेळ संपलेली आहे. अर्पिताने 2 प्रश्नाची उत्तरे अगदी बरोबर दिलेली आहेत. टाळ्या होऊन जाते. आणखी कोणी सांगणार आहे का या प्रश्नाचं उत्तर? हवेमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण सर्वाधिक आहे, सर्वात जास्त आहे? हात वर करणार आहे कोणी? फक्त तुला प्रश्नाचं उत्तर सांगण्याची संधी आहे, बक्षीस नाही, कारण तू ते बक्षीस अगोदरच मिळवलेलं आहे. ओके. हवेमध्ये सर्वात जास्त कोणत्या वायूचे प्रमाण आहे? नायट्रोजन. नायट्रोजन. व्हेरी गुड. त्याला म्हणून द्या. जर आपल्या या वातावरणामध्ये हवा आहे आणि या हवेमध्ये सर्वात जास्त कोणता वायू आहे तर तो आहे नायट्रोजन. व्हेरी गुड. चला, सर्वांसाठी प्रश्न आहे. इंडिया गेट कोठे आहे? कुणी केलाय रे सर्वात अगोदर हात? हा, सिद्धिकाने केलाय. सिद्धिका स्टँडअप. प्रश्न काय आहे? इंडिया गेट कोठे आहे? दिल्ली. व्हेरी गुड. उत्तर सिद्धिकाने अगदी बरोबर दिलेला आहे. सिद्धिकासाठी दुसरा प्रश्न आहे. महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो आपल्या महाराष्ट्रामध्ये? 1 मे. 1 मे. व्हेरी गुड. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देखील सिद्धिकाने अगदी बरोबर दिलेलं आहे. सिद्धिका फक्त तिसरीला आहे आणि तिचं सामान्य ज्ञान अतिशय चांगलं आहे. आता सिद्धिकासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न. पेन तयार ठेवासारखी. हा, शेवटचा प्रश्न आहे. आपले राष्ट्रीय गीत कोणते? राष्ट्रीय गीत म्हणतोय. व्यवस्थित आहे. समजलाय प्रश्न? आपले राष्ट्रीय गीत कोणते? वंदे मातरम. अरे व्हेरी गुड. बघा, मागच्या शनिवारी पण हिनं प्राइज जिंकलेला आहे आणि या शनिवारी पण. खूप छान. शाबास सिद्धिका. व्हेरी गुड. 2 पेन संपलेले आहेत. फक्त 1 पेन शिल्लक आहे आता.